रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी श्रीकांत निकम. आज आपण बारामती तालुक्यात जारगडवाडी गावामध्ये महाराष्ट्रातली टॉपची अग्रगण्य शेती असणाऱ्या प्लॉटमध्ये, ऊसाच्या प्लॉटमध्ये सध्याच्याला आपण आलेलो आहोत. आणि प्रथमतः आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ, त्यानंतर आपण जाणून घेऊ की प्लॉटसाठी आपण काय काय वापरले किंवा शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ. नमस्कार, तुमची ओळख करून द्या शेतकरी. रामकृष्ण हरी. माझं नाव अमोल सुरेश निकम, जारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे. आता ही लागण केल्यापासून, लागण आहे आपली, लागणच आहे ना? हो, लागण केल्यापासून तुम्ही रामा ॲग्रोटेकचं मटेरियल वापरताय. हो. काय काय वापरताय किंवा कशा पद्धतीचा रिझल्ट आहे थोडं शेतकऱ्यांना आमच्या सांगा. आपण ह्याला प्रथमतः काय वापरले? प्रथम आपण ह्याला फुटव्यासाठी ज्ञानशक्ती, स्ट्रीम ग्रो, रामा गोल्ड आणि मायक्रोन्यूट्रन ह्याची ड्रिंचिंग घेतले. आणि तसंच फुटवा आपलं, तुम्हाला फुटवा ज्यावेळेस फुटव्याची तुम्ही ड्रिचिंग घेतली आहे त्यावेळेस फुटव्यांचा जो आधी कसा होता, ड्रिचिंग घेतल्याच्या नंतर कसा झाला? आधी फुटवेच नव्हते, परत ड्रिंचिंग घेतल्यानंतर फुटवे वाढायला लागले. आणि फुटवे ज्या वेळेस वाढले तुमचे, ह्याच्या आधी पण तुम्ही बाकीचं मटेरियल वापरताय. फुटव्यासाठी प्रथमतः तुम्ही आपलं मटेरियल वापरले, त्यानंतर तुम्हाला फुटव्याचं रिझल्ट कसं वाटलं किंवा काळुकी कशी वाटली वरून फवारणी घेतल्यानंतर? ह्याच्या आधी पण तुम्ही दुसरं मटेरियल वापरत होता, त्या मटेरियलमध्ये ना आपल्या मटेरियलमध्ये काय फरक जाणवतोय? भरपूर फरक जाणवतोय आपल्याला. फुटव्याची संख्या भरपूर झालेली आहे. आणि तसंच ग्रोथ आहे त्याचा चांगला, काळुकीच टिकून राहिलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघितलं तर एक एक बेटा साधारणतः 12-15 फुटवे साधारणतः एका बेटात आहेत. आता फुटवे जर मोजायचे झाले तुम्हाला बघू शकता की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 साधारणतः 14 15 16 फुटवे आहेत. पण तरी पण 12 फुटवे आपण लमसम प्रत्येक बेटात धरू, 10 ते 12 फुटवे धरू, तरी पण ऊसाची वाढ बघता एक नंबर. काळुकी, कॅनोपी, पानाची साईज पण तुम्ही बघू शकता की पानाची साईज पण एक नंबर आहे. साधारणतः 3 बोट 4 बोट बसतील अशी पानाची साईज पण आहे. ही फक्त रामा ॲग्रोटेकमुळे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे प्रॉडक्टबद्दल कसा विश्वास बसायला लागला? म्हणजे कसं? मला प्रोडक्टमध्ये भरपूर विश्वास असा बसलेला आहे की मला पहिलं आम्ही काय दुसरं मटेरियल वापरत होतो, तसं ह्या टाईप पिरियडमध्ये आम्ही 3 महिन्यात कधी ऊस बांधलेलाच नाही. आमचा जानेवारी फेब्रुवारीत पार बांधणीला जायचा ऊस. मी आता हे नोव्हेंबरमध्येच बांधणी केली या ऊसाची. म्हणजे पहिली पोती टाकायचा तरी बी 3 महिन्यात काय बांधणी होत नव्हती होत, वाढच होत नव्हती एवढी. आता किती महिन्यात तुम्ही ऊसाची बांधणी केली? 3 महिन्यात केली. 100%. आता हे तुमचं कशाचं नियोजन आहे? म्हणजे पुढे आता बेने प्लॉट द्यायचा किंवा गोणांच्या चाऱ्यांना, दोन्ही कुठं जाईन तसं त्या प्रकारचं म्हणजे आलं. हो. आणि आता आपण अजून ह्याला बायोसृष्टी परत सोडलेला आहे, ड्रिंचिंग घेतलेलं आहे. आणि आता ऊस स्पेशल तुम्ही सोडणार? आता ऊस स्पेशल सोडणार आहे, ते आणून ठेवलेलं आहे. उद्यापासून ह्याला सोडायला सुरुवात करायची आहे. शेतकरी मित्रांनो, तर अशा प्रकारे जबरदस्त शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत. आता वातावरण एवढं खराब आहे, क्लायमेट खराब आहे, चालू खालीवर होते, तरी सुद्धा प्लॉट बघण्यासारखे शेतकरी मित्रांचे आहेत. हे फक्त रामा ॲग्रोटेकमुळे. मध्यंतरी माझे थंडीमुळे शेंडे पिवळे असे करपटलेले होते, तर त्याच्यावर त्यांनी श्रीकांतनी आम्हाला औषधाचा डोस दिला. झिंक वापरले आपण, स्टीम ग्रो, रामा गोल्ड ह्याची फवारणी केली. त्याच्यामुळं आमचे हिरवगार परत हाय असे प्लॉट झालेला आहे. काय वाटतं, ऊस शेती कधीपासून करतो? मी फार जुन्या पूर्वीपासून करतो, पण रामा ॲग्रो गोल्डचा चांगला रिझल्ट आहे हे मला जाणवतं. ड्रिंचिंग आणि फवारणी घेतलेले आहेत, कष्ट पण कमी झालं. कष्ट कमी झालेला आहे. मटेरियल दुसरं ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं वापरलं नाही. खर्च कमी झाला. खर्च कमी तफावत आहे ना. म्हणजे आता आपण चळीला ह्याला काय मटेरियल टाकलं होतं का, किंवा चळी तुम्ही मारली ह्याला, त्याच्यानंतरचं रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकार झाला. त्यानंतर आपण समृद्धी सोडलेलं, ही म्हणजे आपल्या ऊसाला प्रत्येकी डोस झाले, त्याच्या रिझल्ट मध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? फरक जाणवतोय ना. प्रत्येक महिन्याला मी पहिल्या 2-3 महिन्याचे फोटो काढलेले आहेत, प्रत्येक महिन्याला फरक जाणवलेला आहे. सगळ्यात फरक आहे 100%. तुम्हाला कुणी विचारलं तरी तुम्ही सांगू शकता की बाबा आधीचं बघा नंतरचं बघा. यासाठी पण तुम्ही तुमच्याकडे सगळं डाटा ठेवलेला आहे. खरं तुम्हाला ग्रोथ रामा ॲग्रोटेक वापरायला लागल्यापासून? हो, रामा ॲग्रो वापरायला लागल्यापासून मला ग्रोथ भेटलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हा आपला ऊसाचा पहिला व्हिडिओ आहे.
ह्यानंतर पण आपण ह्यांचं प्लॉट बघत जाणार आहे. 100% हा जाडीला साईजला ह्याच्या पुढे आपलं काम चालू होणार आहे. आणि हा बेने प्लॉट म्हणून शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बेने प्लॉट म्हणून हा प्लॉट द्यायचा आहे त्यांना. त्या प्रतीचंच आपण त्याच्यावरती काम करणार आहे. तुम्हाला पण तुमच्या ऊसात जर असाच बदल घडवायचा असला तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा श्री एंटरप्राइजेस डोरलेवाडी या ठिकाणी येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.